सर्व लाडक्या बहिणींचा माझ्या या व्हिडिओवर स्वागत आहे आणि ई-केवायसी ऑनलाईन ई-केवायसी कशी करायची सगळी प्रोसेस माझ्या व्हिडिओवर समोर दिलेली आहे। तरी सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोरपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडेल। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। तिचे हप्ते मिळाले नव्हते, त्यामुळे अनेक ठिकाणी या बहिणी आक्रमक झाल्या होत्या। जिल्हा कार्यालयावर अनेक बहिणींनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची 3 महिन्यांचे हे एकत्र पैसे मिळणार। लाडकी बहीण योजनेचा जानेवारी 2-3 महिन्याचे लाभ गेलेले आहेत। काहींचे व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी होऊन जो 3 महिन्याचा कालावधी लागलाय त्यांना कदाचित 3 महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे। आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेलं आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं। काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल पण नाव त्यांचं दिलेलं होतं, तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे। आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाहीये जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं, म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होतंय। शासनाची आतापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतली तर त्याचं सालाबादप्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं। तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं। कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत, तसं सिलेंडरचं असेल, सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल, वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते। ही रुटीन प्रोसिजर आहे, ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाहीये। आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळ्या करायचा आहे आणि हा शेवटची संधी असणार आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे आपण सदर केवायसी करताना अगदी अचूकपणे माहिती भरावी। आता इथं क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी जो तुमचा केवायसी करण्यासाठीचा आधार कार्ड क्रमांक आहे तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर खाली कॅप्चा जो आहे तो टाकून ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्याव्यात, जेणेकरून तुम्हाला केवायसी करताना कुठली अडचण होऊ नये।